पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची अजित पवारांसोबत मैत्रीपूर्ण लढाई होईल. कोणतीही कटुता निर्माण केली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना असं म्हणून 24 तास उलटायच्या आतच अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महायुतीत कटुता निर्माण होण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या 3 आणि शिंदे शिवसेनेचा 1 अशा 4 माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश करून घेतले. त्यांच्या हातात दादांनी घड्याळ बांधले आणि महायुतीच्या घटक पक्षांना धक्का दिला. इथंच न थांबता दादा आता अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि शिंदे शिवसेनेतील आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार आहेत, असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे. महायुतीतील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही असं ठरलंय खरं, मात्र प्रत्यक्षात अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू केलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिका इच्छुक उमेदवारांच्या सकाळपासूनच मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेवरती राष्ट्रवादीचाच महापौर असणार असा निर्धार करून निवडणुका लढा व भ्रष्टाचारी भाजपाच्या विरोधात आम्हाला लढायचं आहे, अशी प्रतिक्रिया इच्छुक उमेदवारांनी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल. त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार. मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे. अजित दादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं, त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा. तसेच दुसरीकडे पुणे पिंपरीत राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित झाला आहे. राज्यातील महापालिका पुणे निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी वेगवान हालचाली सुरू केल्या असून महायुती व महाविकास आघाडी एकत्र राहणार का याची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना आणि भाजपा महायुती म्हणून ही निवडणूक लढवेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीसोबत किंवा महायुतीशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुका लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यातच पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुषार कामटे यांनी अजित पवारांची भेट घेऊन चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली असून मुंबईत किमान 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र महापालिका निवडणुकांसाठी महायुतीत राहायची की नाही हा निर्णय अजित पवार घेणार असल्याची माहिती आहे. त्यातच दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामटे आणि अजित पवार यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाली असून आज पिंपरी चिंचवडमधील अनेक इच्छुकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावी या संदर्भात कामटे आणि अजित पवारांना निवेदन दिल्याचे समजते. त्यामुळे पिंपरी चिंचवडसाठी अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.